त्याचंही त्यांनी मला मागणी पत्र दिलं की अजित पवार पालकमंत्री म्हणून तुम्ही आम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी द्या आणि आजच्याच मीटिंगमध्ये आम्ही त्यांना साधारण 16 कोटी रुपये हे त्यांच्या वेगवेगळ्या महत्वाच्या कामांच्या करता त्याच्यात वाहन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक इन्फ्रास्ट्रक्चर उभ्या करण्याच्या बाबी आहेत। त्या प्रकारे तो कागद त्या पद्धतीनं त्यांनाही मी सांगितलं की त्यांना अधिक पैसे पाहिजेत, परंतु ते काही पैसे आम्हाला राज्य पातळीवर द्यावे लागतील। मात्र जिल्हा पातळीवरच्या बाबतीतले काही निर्णय मात्र आजच्या या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्याला मान्यता दिलेली आहे। त्याचबरोबर अंगणवाड्याच्या बद्दल पण आम्ही जरा काही वर्षाचा कार्यक्रम घेतो आणि त्या फार खराब अंगणवाड्या आहेत, त्या ABCD करून वर्गवारी त्याच्यात B वाल्या पहिल्या घ्यायच्या, नंतर C वाल्या घ्यायच्या, असं करत करत तोही एक कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवायचा आणि त्यालाही निधीची उपलब्धता ही उपलब्ध करून द्यायची, हा पण निर्णय आम्ही या चर्चेच्या निमित्तानं घेतलेला आहे। त्याच्यामध्ये साधारण आमच्या दिवाळी नवीन घरकुलात उपक्रमाचा शुभारंभ 75,000 घरं अशा पद्धतीनं देण्याचं आमचं नियोजन आहे। त्याचं आम्ही आज इथं अनावरण केलं, पंकजाताई होत्या, मी होतो, बाकीचे सगळे आमचे लोकप्रतिनिधी होते आणि ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घरात स्वप्न असतात, त्याच्यामध्ये जागाचा प्रश्न आहे। कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं गायरानाच्या जागा असतील त्या गायरानाच्या जागेची भूमीहीन आहे त्यांना गायरानाची जागा त्यांच्या घराच्या पुरती अलॉट करायची आणि तसा निर्णय राज्य स्तरावरच झालेला आहे। तशा प्रकारचे आदेश देखील काढण्यात आलेले आहेत। त्याची अंमलबजावणी जे भूमिहीन आहेत त्यांना करायला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्याचबरोबर अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई त्याला या जूनमध्ये 50 वर्ष होतात। मी पण त्यांना जे काही सांगायचं ते सांगितलं, आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पण सांगायचं ते सांगितलं आणि लोकप्रतिनिधींनी पण काही गोष्टी सांगितल्या। ओपीडीची संख्या मोठी आहे, जवळपास 4 जिल्ह्यातले लोक जवळपासशे तिथं पेशंट म्हणून येत असतात, गोरगरीब गरीब कुटुंबातली लोक असतात आणि त्याच्यावर तिथं काही अनेक बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे। मी 50 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त करून मी त्याला कसा निधी द्यायचा ते मी आणि माझ्या सचिवांनी ठरवलेलं आहे।